कन्या राशी 24 ते 30 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडू शकते ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात। कन्या राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एका महत्त्वाच्या परिवर्तनाची सुरुवात घेऊन येऊ शकतो। तुम्ही गेल्या काही काळात प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली, प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा विचार केला, स्वतःच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, तरीही काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत। कदाचित तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारले असेल, मी एवढे प्रयत्न करूनही मला हवे ते का मिळत नाही? पण आता परिस्थिती हळूहळू उत्तर देऊ लागेल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एखाद्या जुन्या समस्येचा गुंता सुटण्यास सुरुवात होऊ शकते। एखाद्या गोष्टीबद्दल जी अनिश्चितता होती तिच्यामध्ये स्पष्टता येऊ शकते। तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे आणि कोणत्या गोष्टीला आता पूर्णविराम द्यायचा आहे याची जाणीव होईल। कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी या आठवड्यात सर्वात सुंदर संकेत म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट समोर येणे। काही वेळा आपण एखाद्या संधीची वाट पाहत असतो, पण ती येत नाही आणि अचानक अशा वेळी एखादी व्यक्ती भेटते, एखादी माहिती मिळते किंवा एखादा मार्ग सापडतो ज्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलते। तुमच्या बाबतीतही असे काही घडू शकते। विशेष म्हणजे हे एखाद्या मोठ्या चमत्कारासारखे नसेल, एखादी छोटी घटना पुढे मोठ्या बदलाचे कारण बनू शकते। म्हणून या आठवड्यात मिळणाऱ्या छोट्या संधींकडे दुर्लक्ष करू नका, बंद दरवाजामागचे कारण समजेल। कन्या राशीच्या काही व्यक्तींना मागील काळात एखादे काम वारंवार अडले असेल। तुम्ही प्रयत्न केले, पर्याय शोधले, लोकांची मदत घेतली, तरीही मार्ग सापडला नाही। या आठवड्यात त्या अडथळ्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकते। कदाचित तुम्हाला जाणवेल की तो अडथळा तुमचा शत्रू नव्हता, तो तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत होता। म्हणून जे काही उशिरा झाले त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका। काही गोष्टी उशिरा येतात कारण त्यांची वेळ अजून आलेली नसते। नकारात्मक लोकांपासून अंतर। या आठवड्यात तुम्हाला काही लोकांच्या वागण्यातला फरक जाणवू शकतो। तुम्ही शांतपणे निरीक्षण करा, कोण तुमच्या प्रगतीत आनंदी आहे आणि कोणाला तुमचे पुढे जाणे आवडत नाही हे समजण्यास सुरुवात होईल। मात्र कोणाशी वाद घालण्याची गरज नाही, फक्त तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला समान जागा देणे बंद करा। ज्यांना तुमचा आदर आहे त्यांच्याशी नाते मजबूत करा आणि ज्यांच्यामुळे सतत मानसिक अस्वस्थता निर्माण होते त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा। 25 ते 27 ऑगस्ट एक महत्त्वाची जाणीव। या दिवसांमध्ये तुमच्या मनात एखादा महत्त्वाचा विचार येऊ शकतो। कदाचित तुम्ही एखादा निर्णय अनेक दिवसांपासून पुढे ढकलत असाल, आता तो निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। हा निर्णय नोकरी, व्यवसाय, घर, शिक्षण, नाते किंवा स्वतःच्या भविष्यासंबंधी असू शकतो। तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही प्रत्येक बाजू तपासाल, पण यावेळी अतिविचार करून संधी हातातून जाऊ देऊ नका। 28 ऑगस्ट नंतर परिस्थिती हलकी होईल। 28 ऑगस्ट नंतर मनावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे। एखाद्या व्यक्तीकडून उत्तर मिळू शकते, एखादे काम पुढे सरकू शकते, एखाद्या गोष्टीबद्दलची चिंता कमी होऊ शकते। काही कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। विशेषतः ज्यांनी दीर्घकाळ संयम ठेवला आहे त्यांना या काळात आता परिस्थिती बदलत आहे अशी जाणीव होऊ शकते। स्वतःसाठी नवीन सुरुवात। या आठवड्यात कन्या राशीच्या काही व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीत किंवा विचारांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात। जुनी सवय सोडणे, नवीन कौशल्य शिकणे, नवीन काम सुरू करणे किंवा स्वतःच्या भविष्यासाठी ठोस नियोजन करणे या गोष्टींची सुरुवात होऊ शकते। लक्षात ठेवा, मोठा बदल नेहमी मोठ्या निर्णयाने सुरू होतो असे नाही। दररोज घेतलेला एक छोटा योग्य निर्णयही आयुष्याची दिशा बदलू शकतो। या आठवड्याचा गूढ संकेत। काही कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी या आठवड्याचा एक वेगळा संकेत आहे। तुम्ही ज्या गोष्टीचा शेवट समजत आहात तिथूनच नवीन सुरुवात होऊ शकते। एखादे नाते संपल्यासारखे वाटत असेल तर त्यातून स्वतःची ओळख पुन्हा निर्माण होऊ शकते। एखादे काम बंद झाले असेल तर त्यातून नवीन दिशा मिळू शकते। एखादी संधी निघून गेली असेल तर त्यापेक्षा योग्य संधीची जागा तयार होऊ शकते। म्हणून या आठवड्यात माझ्यासोबत हे का झाले हा प्रश्न कमी करा आणि यातून मला काय शिकायचे आहे हा प्रश्न स्वतःला विचारा। कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यातील पुढील टप्पा तुमच्या भूतकाळाने ठरवायचा नाही। तुम्ही केलेल्या चुका तुमची ओळख नाहीत, तुम्हाला मिळालेले अपयश तुमचे अंतिम भविष्य नाही आणि एखाद्याने तुम्हाला नाकारले म्हणून तुमची किंमत कमी होत नाही। या आठवड्यात स्वतःला पुन्हा एक संधी द्या। देवावर श्रद्धा ठेवा, पण स्वतःचे प्रयत्न थांबवू नका। प्रार्थना करा, पण त्यासोबत कृतीही करा। योग्य संधीची वाट पहा, पण ती आली की धैर्याने पुढे जा। कन्या राशीच्या व्यक्तींनो,
24 ते 30 ऑगस्टचा हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करता. कोणतीही जबाबदारी हलक्यात घेत नाही. एखादे काम मनापासून केले की त्याचा योग्य परिणाम मिळावा अशी तुमची अपेक्षा असते. पण आयुष्य नेहमी आपल्या गणिताप्रमाणे चालत नाही. कधी आपण योग्य प्रयत्न करतो तरी परिणाम उशिरा मिळतो. कधी आपण एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून चांगले वागतो तरी समोरून तितकेच प्रेम मिळत नाही. कधी एखादे काम करण्यासाठी पूर्ण तयारी असते पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा निर्माण होतो. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक विलंब म्हणजे अपयश नसते. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवते कारण आपण ज्या दिशेने चाललो आहोत त्यापेक्षा चांगली दिशा आपल्यासाठी तयार होत असते. म्हणून जर एखादी गोष्ट मागील काही काळापासून सतत अडकत असेल तर या आठवड्यात स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे मिळवण्यासाठी इतका प्रयत्न का करत आहे? ही गोष्ट खरोखर माझ्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आतून मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्तींची एक खासियत म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप विचार करता. एखाद्याने काय म्हटले, एखादी घटना का घडली, पुढे काय होईल याचा सतत विचार केल्यामुळे मन थकून जाते. या आठवड्यात मात्र अति विचार करणे थोडे कमी करा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळाले पाहिजे असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे वेळ देते, काही नाती वेळ उलगडतो, काही लोकांचे खरे स्वरूप वेळ दाखवतो आणि काही निर्णय योग्य होते की चुकीचे हेही काही महिन्यांनी समजते. म्हणून स्वतःला थोडी मोकळीक द्या. कन्या राशीसाठी या आठवड्यात दैवी कृपा म्हणजे अचानक आकाशातून चमत्कार होणे असा अर्थ नाही. दैवी कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. एखाद्या चुकीच्या व्यक्तीपासून आपण वाचणे, एखाद्या चुकीच्या व्यवहारापासून शेवटच्या क्षणी दूर होणे. एखादे काम थांबले आणि नंतर कळले की ते थांबले आपल्या हिताचेच होते. एखादी व्यक्ती आयुष्यात आली आणि तिने योग्य मार्ग दाखवला. या सगळ्या गोष्टी दैवी संकेत म्हणून पाहता येतात. म्हणून या आठवड्यात एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही तरी लगेच निराश होऊ नका. कदाचित देवाने नाही म्हटले असेल कारण तुमच्यासाठी पुढे यापेक्षा चांगले काहीतरी ठेवले आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनो, भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला शिक्षा करू नका. तुम्ही त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला होता. आज तुम्हाला अधिक अनुभव आहे. आज तुम्ही अधिक शहाणे आहात. आज तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य याची अधिक जाणीव आहे. म्हणून स्वतःला माफ करा आणि पुन्हा सुरुवात करा. तुमचे भविष्य एका चुकीमुळे संपत नाही. 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान तुमच्यासमोर एखादी नवीन दिशा आली तर तिचा शांतपणे विचार करा. नवीन कौशल्य शिकायचे असेल तर सुरुवात करा. नवीन काम करायचे असेल तर माहिती गोळा करा. एखाद्या नात्याबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःच्या मनोशांतीचा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्या आयुष्याची तुलना इतरांशी करू नका. दुसऱ्याचे आयुष्य पाहून त्याला इतके मिळाले आणि मला का नाही असा विचार केल्याने तुमची ऊर्जा कमी होते. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. एखाद्याला यश लवकर मिळते, एखाद्याला उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेले यशही तितकेच मौल्यवान असते. म्हणूनच या आठवड्यात मनात एक विश्वास ठेवा, जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यापर्यंत येईल, जे माझ्यासाठी नाही ते माझ्यापासून दूर जाईल आणि या दोन्ही परिस्थितींना स्वीकारण्याची शक्ती माझ्यात आहे. देव तुमच्या आयुष्यातील संभ्रम दूर करो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देव, मनातील चिंता कमी करो आणि तुमच्यासाठी योग्य असलेल्या मार्गावर तुमची पावले पडू देत. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील पुढची मोठी सुरुवात तिथेच उभी आहे जिथे तुम्हाला आज फक्त एक बंद दरवाजा दिसत आहे.